मंडळी, आज गोपीनाथ मुंडे साहेबांची जयंती. त्याबद्दल सर्वप्रथम त्यांना अभिवादन. गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक दिग्गज नाव. ऊस कामगार आणि ओबीसींचा खमका आवाज. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते. जागेवर निर्णय घेऊन प्रश्न निकालात काढणारे डॅशिंग आणि कार्यतत्पर माजी गृहमंत्री. मुंबई अंडरवर्ल्डचा कर्दनकाळ अशी त्यांची महाराष्ट्राला ओळख. त्यांच्या हयातीत त्यांच्यावर प्रेम करणारे लोक त्यांना बीड जिल्ह्याचा कैवारी म्हणून सुद्धा बोलवायचे. गोपीनाथ मुंडेंनी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा पाया भक्कम केला. प्रमोद महाजनांच्या सोबत त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. आज महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षानं त्याचा जो काही पसारा वाढवलाय त्याचं श्रेय हे निर्विवादपणे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे आणि नितीन गडकरी यांना दिलं जातं. पण खऱ्या अर्थानं राज्यातल्या वंचित आणि तळागाळातल्या समाजापर्यंत ज्यांनी भाजपची नाळ जोडली ते म्हणजे गोपीनाथ मुंडेच. पण मंडळी, 3 जून 2014 रोजी जेव्हा गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची बातमी आली होती तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र एकाएकी शोकसागरात बुडाला होता. बीडची जनता, पोरं बाळं, माय मावल्या धाय मोकळून रडत होत्या. कारण दरम्यानच्या काळात गोपीनाथ मुंडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील अशी महाराष्ट्रात चर्चा सुरू होती आणि त्यामुळेच बीडसह संपूर्ण मराठवाडा त्यांच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून होता. पण त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेतली आणि ती मुख्यमंत्रीपदाची चर्चा संपली असली तरी त्यांच्या मृत्यूबद्दल मात्र आजही शंका उपस्थित केल्या जातात. मंडळी, काही जणांच्या म्हणण्यानुसार गोपीनाथ मुंडे साहेबांचा अपघात नाही तर त्यांच्यासोबत कुणीतरी घातपात केला होता. पण मुंडेंच्या मृत्यूबाबत तशा शंका उपस्थित करण्याचं नेमकं कारण काय होतं, त्यांचा मृत्यू कसा झाला होता, हे सगळं सविस्तरपणे जाणून घेऊयात. नमस्कार, मी स्नेहा आणि तुम्हाला तर माहितीच आहे, आपला विषयच भारी. मंडळी, सुरुवातीला थोडक्यात मुंडे साहेबांच्या राजकीय प्रवासाची आपण माहिती घेऊयात आणि पुढे मेन मुद्द्याला हात घालूयात. मंडळी, गोपीनाथ मुंडेंनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. इंदिरा गांधींनी भारतात लावलेल्या आणीबाणी विरोधात त्यांनी आंदोलन केलं. त्यावेळी अटक करून त्यांना नाशिकच्या तुरुंगात टाकण्यात आलं होतं. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गोपीनाथ मुंडेंनी झपाटून कामाला सुरुवात केली. त्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातलं गाव पिंजून काढलं. त्याचा फायदा गोपीनाथ मुंडेंना झाला आणि त्यांचा जनसंपर्क वाढला. गोपीनाथ मुंडेंनी 1980 ते 1985 आणि 1990 ते 2009 या काळात 5 वेळा विधानसभेमध्ये आमदार म्हणून काम केलं. 1992 ते 1995 या काळात त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं. काँग्रेसचा पराभव करायचा असेल तर राज्यात समान विचारसरणीच्या पक्षांना एकत्र यावं लागेल हे गोपीनाथ मुंडेंनी ओळखलं होतं. त्यामुळेच त्यांनी आणि प्रमोद महाजनांनी शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरेंना युतीसाठी तयार केलं. त्यानंतर शिवसेना आणि भाजपची युती झाली आणि त्याचा परिणाम म्हणजे 1995 साली राज्यात काँग्रेसचा पराभव झाला. काँग्रेसचा पराभव करून 1995 साली राज्यात युतीचं सरकार सत्तेत आलं. त्या सरकारचे गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन हे 2 नेते शिल्पकार ठरले. युतीच्या सरकारमध्ये गोपीनाथ मुंडे यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. त्याच कारकिर्दीत त्यांनी मुंबईतून अंडरवर्ल्ड हद्दपार करण्याचा धाडसी निर्णय घेतला. माजलेल्या गुन्हेगारांना सुतासारखं सरळ केलं. दरम्यानच्या काळात नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात काही कुरबुरी सुरू होत्या, पण तरीही उघड दोघांनी कधीही त्याबद्दल चर्चा केली नाही. पक्षाचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर न आणण्याची शिस्त दोघांनीही पाळली. पण काही जणांच्या म्हणण्यानुसार नागपुरात गडकरींना चेक बॅलन्स देण्यासाठी त्यांनीच देवेंद्र फडणवीसांना फ्रंटलाईन केलं होतं. गोपीनाथ मुंडे यांनी तब्बल 35 वर्ष बीड जिल्ह्याचं एका हाती नेतृत्व केलं. त्यांच्या राजकारणाचा प्रभाव हा मराठवाड्यातही मोठ्या प्रमाणात होता. राज्याच्या राजकारणात त्यांनी दिग्गज मानले जाणाऱ्या शरद पवारांचीही टक्कर घेतली आणि त्यांना अनेकदा त्यांनी जेरीसही आणलं. पण राजकारण सोडलं तर शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांचे मैत्रीपूर्ण संबंधही महाराष्ट्राला माहिती आहेत. कदाचित दोघांचे वाढदिवस एकाच दिवशी आणि दोघांची ही जनमानसांशी असलेली नाळ हा त्यांच्या मैत्रीतला समान धागा होता. पण त्याउपर जिथं संधी मिळेल तिथे त्यांनी राजकीय आखाड्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला तेवढ्याच ताकदीनं विरोध केला. खरं तर छत्रपती उदयनराजे भोसले आणि गोपीनाथ मुंडे यांच्यातही अतिशय घनिष्ठ नातं होतं.
उदयनराजेंना मंत्रिपदावर विराजमान करणारे नेतेही मुंडे साहेबच होते. म्हणून आजही उदयनराजे गोपीनाथ मुंडेंच्या बद्दल बोलताना हळहळतात. मंडळी 2009 साली गोपीनाथ मुंडेंनी बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि प्रचंड मतांनी विजय मिळवला होता. पुढे लोकसभेत त्यांची भाजपच्या उपनेतेपदी निवड झाली. 2014 साली केंद्रात मोदींचं सरकार आलं त्यावेळी गोपीनाथ मुंडे हे दुसऱ्यांदा खासदारपदी निवडून आले होते. 26 मे रोजी त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आणि देशाच्या ग्रामविकास खात्याची सूत्र हाती घेतली. मुंडे यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह गगनात मावत नव्हता. पण तो उत्साह फार काळ टिकला नाही. कारण एका आठवड्यानंतर म्हणजेच 3 जून 2014 रोजी दिल्ली विमानतळाकडे जाताना गोपीनाथ मुंडे यांचा अपघात झाला आणि त्यातच त्यांचं अकाली निधन झालं. त्यावेळची सर्वात मोठी घटना होती. संपूर्ण देशभरात त्या घटनेचं कव्हरेज सुरू होतं. पण आता आपण त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं ते सविस्तरपणे पाहूयात. तर बघा, गोपीनाथ मुंडे यांनी 26 मे 2014ला मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेतली होती. शपथविधीनंतर 3 जून 2014ला सकाळी मुंडे आपल्या 21 लोधी इस्टेट या सरकारी निवासस्थानावरून विमानतळाकडे जायला निघाले होते. मुंडे सरकारी गाडीतून जात असताना त्यांच्यासोबत ड्रायव्हर आणि त्यांचे पीए होते. सकाळी 6:20 सुमारास त्यांची गाडी पृथ्वीराज रोड तुघलक रोडचं इंटरसेक्शन असलेल्या अरबिंदो मार्गावर पोहोचली. इथल्या सिग्नलवर उजवीकडून येणाऱ्या इंडिका गाडीची मुंडेंच्या गाडीशी धडक झाली. गोपीनाथ मुंडे गाडीच्या मागच्या सीटवर बसले होते. दोन्ही गाड्यांची धडक झाल्यानंतर मुंडेंचा चेहरा समोरच्या सीटवर आदळला. त्यानंतर लगेचच मुंडेंना अस्वस्थ वाटायला लागल्यामुळे पीए आणि ड्रायव्हरनं त्यांना तातडीनं एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केलं. एम्समध्ये पोहोचल्यावर त्यांचं हृदय बंद पडल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. डॉक्टरांच्या टीमनं CPRच्या माध्यमातून सुमारे तासभर प्रयत्न केल्यानंतर सकाळी 7:20 गोपीनाथ मुंडे यांना मृत घोषित करण्यात आलं होतं. दिल्लीतलं शासकीय निवासस्थान आणि विमानतळ हा केवळ अर्ध्या तासाचा प्रवास. पण त्या अर्ध्या तासाच्या प्रवासातच होत्याचं नव्हतं झालं होतं. मुंडेंच्या गाडीला झालेल्या अपघाताचे तपशील समोर आल्यानंतर अनेकांनी त्यांचा मृत्यू हा अपघात होता की घातपात अशी शंका उपस्थित करायला सुरुवात केली होती. मुंडेंच्या मृत्यूबद्दलचा तो वाद आजही पुन्हा नव्यानं उफाळून येत असतो. गोपीनाथ मुंडेंना EVM हॅकिंगची कल्पना असल्यामुळं त्यांची हत्या केल्याचा खळबळजनक आरोप एकदा सय्यद शुजा या सायबर एक्सपर्टनं केला होता. शुजानं लाईव्ह प्रेस कॉन्फरन्समध्ये EVM हॅकिंग आणि मुंडेंच्या हत्येचा संबंध जोडल्यानं गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबद्दल पुन्हा संशय निर्माण झाला होता. मंडळी, गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबद्दल एक प्रसिद्ध वृत्तवाहिनीशी बोलताना ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके यांनी म्हटलं होतं की ज्या परिस्थितीत मुंडे यांचा अपघात झाल्याचं सांगितलं गेलं त्यावर अनेकांचा विश्वास बसला नाही. डॉक्टरांनी अंतर्गत रक्तस्राव हे त्यांच्या मृत्यूचं कारण असल्याचं म्हटलं होतं. मात्र त्या अपघातात त्यांच्या ड्रायव्हर किंवा पीएला कोणतीही इजा झाली नाही. त्यामुळे लोकांच्या मनात त्यांच्या अपघाताबद्दल संशय निर्माण झाला. आता EVM हॅकिंगच्या मुंडे यांच्या मृत्यूशी संबंध जोडला गेल्यामुळे त्यांच्या संबंधीच्या चर्चांना नवीन अँगल मिळालाय असं त्यांनी म्हटलं होतं. ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी यांनी गोपीनाथ मुंडेंचा अपघात हा अनपेक्षित असल्यानं त्याबद्दल संशय निर्माण झाल्याचं म्हटलं होतं. केसरी यांनी सांगितलं की 2014च्या लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर गोपीनाथ मुंडे हे केंद्रात मंत्री होणार का असा प्रश्न उपस्थित होत होता. कारण काही महिन्यातच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या आणि मुंडे हे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. पण त्याच वेळी दिल्लीत अशी चर्चा होती की मोदींना गोपीनाथ मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान द्यायचं नव्हतं. मात्र नितीन गडकरी यांनी मुंडेंच्या नावासाठी आग्रह धरला. मुंडेंचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्यास महाराष्ट्रात चुकीचा संदेश जाईल असं गडकरींचं म्हणणं होतं. अशा परिस्थितीत गोपीनाथ मुंडेंचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता आणि मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच महाराष्ट्रात चालले होते. तिथं त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. मात्र मुंबईला जाण्यासाठी निघाले असतानाच मुंडे यांचा अपघाती मृत्यू झाला. ही अतिशय अनपेक्षित अशी घटना होती. दरम्यान त्यावेळी व्यंकटेश केसरी यांनी म्हटलं होतं की शवविच्छेदन अहवालामध्ये मुंडे यांच्या मृत्यूचं कारण रक्तस्राव असं सांगितलं असलं तरी अद्याप भाजपला लोकांच्या मनातील संशय दूर होईल अशा रीतीचं कोणतंही कारण लोकांना पटवून देता आलं नाही. त्यामुळे मुंडेंच्या मृत्यूबद्दल आजही संशय निर्माण होतोय.
गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूमुळे संशय निर्माण झाला असल्याचं भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही मान्य केलं. मात्र त्यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी झाल्यानंतर सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाल्याचंही उपाध्ये यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं. कारण सीबीआयनं गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू अपघातामुळेच झाल्याचं स्पष्ट केलं होतं. दरम्यान केशव उपाध्ये पुढे म्हणाले होते की मुंडे साहेबांनी आयुष्यभर अतिशय संघर्ष केला होता आणि यशाच्या एका टप्प्यावर ते पोहोचले होते आणि अशा वेळी त्यांचा मृत्यू होणं ही अतिशय धक्कादायक गोष्ट होती. अपघाताच्या अगदी आतल्या दिवशी गोपीनाथ मुंडे नीट होते, सर्वांशी हसून खेळून बोलत होते. त्यामुळे त्यांना मानणारा जो एक मोठा वर्ग होता त्यांच्या मनात उलटसुलट शंका येणं स्वाभाविक होतं. त्यांच्या जन्मगावी म्हणजे परळीला त्यांच्या अंतिम संस्काराच्या वेळेसही जमाव प्रक्षुब्ध झाला होता. जमावाच्या त्या प्रतिक्रियेनंतर मुंडे यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशीही करण्यात आली. मात्र हा अपघाती मृत्यू असल्याचं या तपासातून निष्पन्न झालं होतं. त्यामुळे मुंडे यांच्या मृत्यूबद्दल हॅकर जो दावा करत आहे त्यासाठी तो कोणताही पुरावा देत नाहीये. केवळ बेछूट आणि बेलगाम आरोप करणं ही काही जणांची खासियतच आहे, असंही केशव उपाध्येंनी त्यावेळी म्हटलं होतं. गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मात्र त्यांच्या अपघाताची मृत्यूची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली होती. ते म्हणाले होते, अचानक ज्या पद्धतीनं गोपीनाथ मुंडे यांचा अपघात झाल्याचं दाखवण्यात आलं ते संशयास्पद होतं. गाडीला जशा प्रकारे धडक बसली होती ते पाहता त्यांचा मृत्यू होईल हे पटत नाही. मी स्वतःही गोपीनाथ मुंडेंची गाडी पाहिली होती, म्हणूनच त्यांच्या अपघाताबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं, असं धनंजय मुंडे यांनी तेव्हा सांगितलं. दरम्यान मुंडे यांच्या निधनानंतरची सर्व परिस्थिती भाजप नेते नितीन गडकरींनी हाताळली होती. गडकरी हे महाराष्ट्रातले नेते असल्यामुळं त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली असल्याची माहिती सुनील चावके यांनी दिली होती. दरम्यान सीबीआय चौकशीनंतर त्या प्रकरणावर पडदा पडला होता. कारण भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचं निधन अपघाती असल्याचा अहवाल सीबीआयनं दिला होता. तरीही राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे माजी गृहमंत्री आर पाटील यांनी त्याबद्दल शंका व्यक्त केली होती. तत्कालीन केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नितीन गडकरी यांनी मुंडेंना मृत घोषित करण्याची घाई का केली असा सवाल आबांनी तेव्हा उपस्थित केला होता. ते म्हणाले होते की मुंडे यांच्या गाडीला किरकोळ खरचटलं होतं, त्यांना इजाही झाली नव्हती. असं असताना त्यांचं निधन झालं हा प्रकार संशयास्पद आहे. डॉक्टरांनी मुंडे यांना मृत घोषित करण्यापूर्वी गडकरी यांनी त्यांना मृत कसं घोषित केलं त्याबद्दल जनतेच्या भावना तीव्र आहेत. हा अपघात नव्हे तर घातपात असल्याचा संशय होता, असं विधान आर पाटील यांनी केलं होतं. पण त्यानंतर पंकजा मुंडे यांनी मात्र माझ्या वडिलांच्या मृत्यूचं राजकारण थांबवा अशी मागणी करून महाराष्ट्रातील जनतेला भावनिक साथ घातली होती. मंडळी, ती दुर्दैवी घटना घडल्यानंतर जेव्हा गोपीनाथ मुंडे यांचं पार्थिव मुंबईहून त्यांच्या मूळ गावी म्हणजे बीड जिल्ह्याच्या परळीमध्ये आणण्यात आलं होतं तेव्हा लाखोंच्या संख्येनं जनसमुदाय इथं उपस्थित होता. लोकांचे अश्रू थांबत नव्हते. काही लोक त्यांना प्रेमानं बापू म्हणायचे. जेव्हा पार्थिव ॲम्ब्युलन्समधून खाली उतरवलं तेव्हा लोकांनी बापू म्हणून एकच टाहो फोडला. तर काही जण परत या मुंडे साहेब परत या म्हणत अत्यंत आत्मीयतेनं साथ घालत होते. पण लोकांपेक्षाही वाईट अवस्था होती गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजाताई यांची. त्यांचे अश्रू कसलेच थांबत नव्हते. विविध पक्षाची राजकीय लोक, राज्यमंत्री, केंद्रीय मंत्री त्यांच्या भेटीला येत होते. पण पंकजा मुंडे यांना बाकी सगळ्याचा विसर पडला होता. त्यांचं मन वडिलांच्या विरहानं पूर्त खचून गेलं होतं. त्या दिवशी सगळ्यांना कळलं गोपीनाथ मुंडे यांना लोकनेता का म्हटलं जायचं. पुढे परळीमध्येच गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले गेले आणि आता दरवर्षी गोपीनाथ गडावर त्यांची जयंती आणि स्मृतिदिन साजरा केला जातो. पण तेव्हापासून जेव्हा कधी गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याचा उल्लेख केला जातो तेव्हा त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या मनात मुंडे यांच्या मृत्यूबाबत शंकेची पाल चुकचुकतेच. पण या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत नेमकं काय? त्यांचा मृत्यू अपघाती होता की लोक संशय व्यक्त करतात तशी त्यांची हत्या करण्यात आली होती? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सोबतच आपल्या विषयच भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.